खरं तर दीपाली दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीही अडचण यायला नको होती. पण का कोण जाणे, तिच्या आईवडिलांना त्यांच्या समाजातला कोणी मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या दीपालीचं लग्नाचं वय बघता बघता निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपल होते. त्यांना कोणी योग्य मुलगा दिसतच नव्हता. शेवटी दीपालीनं एका गुजराती मुलाशी सूत जमवलं. अरुणचं आणि तिचं प्रेम प्रकरण 3-4 वर्ष सुरू होतं. दीपालीचे वडील एव्हाना अंथरुणाला खिळले होते. त्यांनी दीपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली. दीपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुणचं दीपालीवर मनापासून प्रेम होतं. त्यानं अत्यंत सन्मानानं दीपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण कट्टर गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण सासूचा कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ दीपालीला आवडत नव्हता. अरुणचं आभाळभर प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालूच असायची. कांतीबेन आणि नारायणभाई हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होते. सामान्यपणे गुजराती कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा, तोकडे लांडे कपडे घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी कांतीबेनची अपेक्षा असणं यात काही गैर काहीच नव्हतं. अरुण दीपालीला शांतपणे समजावायचा, थोडं धीरानं घे, सगळं चांगलं होईल म्हणून सांगायचा. पण हट्टी आणि मनभावी दीपालीला ते मान्य नव्हतं. एक दिवस चिडून भांडणं करून ती माहेरी निघून गेली. आईनेही तिला समजून घालून परत पाठवण्याऐवजी उलट तिला अधिक भडकवण्यातच धन्यता मानली. दीपालीची बहीण राजेश्री तर स्वतःच्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली होती. आता दीपालीच्या बाबतीतही देखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू केलं. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती दीपालीला सांगायची. मूर्ख दीपालीनं आई व बहिणीच्या सांगण्याप्रमाणे अरुणचं प्रेम ठोकारलं. बिचारा अरुण किती वेळ यायचा घरी, चल प्रेमाने संसार करू म्हणून विनवायचा. पण दीपाली ठम्म होती. अरुणचं प्रेम तिला कळतच नव्हतं. तिच्या आईलाही विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं. माहेरी दीपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली कामं करत असायची. आई आणि दीपाली सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या. घरात आणि बाहेर मनसोक्त हादडायच्या. शरीराला कोणतीच हालचाल नसल्यानं आणि दिवसभर चरत राहिल्यानं दीपाली आता चांगलीच गरगरटीत झाली होती. अरुणला ओळखणाऱ्या लोकांना दीपालीचा राग यायचा आणि अरुणची कीव यायची. दीपालीच्या ओळखीतले नात्यातले लोकही तिला टाळायला बघायचे, कारण अरुणचा चांगुलपणा त्यांनाही दिसत होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता, घरी चल म्हणत होता. ही गोष्ट लोकांपासून लपून राहिलेली नव्हतीच. दीपाली मजेत खात पीत भटकत होती. अरुण मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार दुःखी होता. त्याच्या आईवडिलांना देखील वाटायचं मुलाचा संसार बहरावा, आपण नातवंड खेळवावीत. पण हट्टी दीपाली सासरी गेलीच नाही. अरुणही आता तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा. अरुणनं दीपालीकडे घटस्फोट मागितला नाही. त्याचं इतर कुठं प्रेमप्रकरण नव्हतं. आळ्यातेखोर दीपाली घरी येत नव्हती. घटस्फोट देऊन अरुणला मोकळी करत नव्हती. अरुणचं मात्र दीपालीवर मनापासून आणि खरंखुरं प्रेम होतं. दीपालीशिवाय तो इतर कोणाचा विचारही करू शकत नव्हता. बिचारा एकट्याच आयुष्याचा आला दिवस ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. एकट्याच आपल्या विचारा दंग असायचा. एक दिवस असाच आपल्या नादात दुकानातून निघून घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा मोठा अपघात झाला. डोक्याला फार मोठी जखम झाली. नारायणभाई आणि कांतीबेननं दीपालीला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण दीपाली काय किंवा तिची बहीण आणि आई काय कुणीही त्याला बघायला इस्पितळात गेलं नाही. उलट त्या परिस्थितीत दीपालीच्या आईनं अरुणच्या वडिलांना सांगितलं की दीपाली व अरुणसाठी वेगळा ब्लॉक करून द्या. अरुणचा अपघात जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच नशीब. एवढी गंभीर दुखापतही तो शांतपणे सोसत. आई वडील त्याची सेवा शुश्रूषा करत होते. त्या गडबडीत दीपालीसाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून सामानानं परिपूर्ण करून घेणं नारायणभाईला जमलंच नाही. एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आईवडील त्याचं वेगळं घर मांडून द्यायलाही तयार झाले होते. पण निदान दीपालीनं येऊन नवऱ्याला भेटावं, त्याच्याजवळ बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं नाही. काही महिने इस्पितळात काढून अरुण घरी आला. या काळात दीपाली फक्त
फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी, दुर्बळ झालेल्या नवऱ्याला तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अरुणला भेटावं असं तिला एकदा देखील वाटलं नाही. अरुणला घरी आल्यावर त्याचे वडील त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात राहू दे एवढंच त्यांना वाटत होतं. पण अरुणला हे कळलं तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या दीपालीवर आपण वेड्यासारखं प्रेम केलं ती दीपाली इतकी आत्ममग्न अन स्वार्थी असावी हे त्याला सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं बोलणं कमी झालंच होतं. ते आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यात त्यानं दीपालीला फोन केला नव्हता. तिनेही फोन केला नाही. येणं तर दूरच, यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन दीपाली सुखानं नांदेल याची त्याला शाश्वती वाटेना. दीपालीवरच्या त्याच्या एकतर्फी का होईना निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे दिवस जिवंत होता. पण आता त्याच्या मनात फक्त निराशा होती. आयुष्यातून दीपाली गेली तरी त्याच्या मनातली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम फार आटलं, नाहीसं झालं. आता त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नव्हता. हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं बनबनत होतं. रात्री झोप लागेना. आई वडील शेजारच्या खोलीत झोपले होते. तिरीमिरीत अरुण उठला अन खोलीतून जिन्याकडे निघाला. अंधारात पायरी दिसली नाही आणि तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धात जीवनज्योत मालवली. अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरुणला भेटायला दीपाली गेली नव्हती. मात्र त्याच्या मृत्यूची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व भाऊजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली. तिच्या निर्लज्जपणानं सगळे चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी अप्पलपोट्या मुलीला बघून सगळ्यांच्याच मनात येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश करून ही बया सासू-सासऱ्यांकडे संपत्तीला वाटा मागू शकते. यालाच प्रेम म्हणतात. असा प्रेमविवाह असतो का?